जर तुमच्या मनात देवदर्शन करण्याची खूपच इच्छा असेल तर देव तुम्हाला कोणता ना कोणता रस्ता दाखवतोच. मलाही रस्ता मिळाला लिफ्ट मागून जाण्याचा. पहिला शॉर्टकटनं जाऊय. आता 2 किलोमीटर चालत आलोय कारण मला लिफ्टच मिळालं नाही. 2 तास लागले मला फक्त 30 किलोमीटर यायला. इथं काय गर्दी म्हणजे ठीक. 2 किलोमीटर पेक्षा जास्त इथं गाड्यांची रांग लागली. नमस्कार मंडळी, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलच्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहे आदमापूरला बाळूमामा दर्शनासाठी. आणि आज आपण गाडीनं जाणार नाही, बसनं जाणार नाही, तर लिफ्ट मागत जाणार आहे. कारण ट्रॅव्हल फॉर फ्री. तर चला आजचा हा अनोखा प्रवास बघूया. मागे दिसतंय हे माझं घर आहे आणि आता आपण घरापासून या रस्त्याने गेलं तर असं फिरून जायला लागतंय. आणि या इथून रानातून गेलं तर शॉर्टकटनं लवकर जाते. तर पहिला शॉर्टकटनं जाऊया. आता घरातून निघल्यापासून 2 किलोमीटर चालत आलोय कारण मला लिफ्टच मिळालं नाही. मग आता मेन रोडवर आलोय तरी अजून चालत चाललोय. आता लिफ्ट मिळते काय बघूया, नाही तर आणि चालत जायला पाहिजे. आता बघूया काय होते. हा तिथं पण सोडा. गाड्या बदलत 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 मी पोचलो पट्टण कडोली मधल्या विठ्ठल बिरदेव मंदिर जवळ. इथं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासासाठी. मी घरातनं 11:15ला निघलेलो आणि आता बरोबर 1:45 वाजल्या. म्हणजे 2 तास लागले मला फक्त 30 किलोमीटर यायला. जर आपली गाडी असती तर फास्ट आला असतो सोडा. खरं आता गाडीने नाही, आपण लिफ्ट घेऊन जायचं आहे फ्री मध्ये, त्यामुळं 2 तास लागले. अजून इथनं निम्मा आहे. मी बरोबर आता आपण निम्म्यात आलोय. अजून इथनं निम्मा आहे तर आणि 2 तास लागतील. किंवा लवकर गाड्या मिळाल्या तर 1.5 तासात पण जाऊ शकतोय. आता बघूया काय होते. तो लेट्स गो. मी आता आदमापूरच्या 2 किलोमीटर मागं निडोरीत उतरलोय. आणि त्यावेळी चांगली गोष्ट म्हणजे डायरेक्ट कागलमधनं इथं निडोरीपर्यंत डायरेक्ट गाडी भेटली, 2 व्हीलर. त्यामुळं 1 तासात असं आले. 2:45 वाजल्यात. आता 1 तासात येतो पोहोचलो. इथं काय गर्दी म्हणजे ठीक. 2 किलोमीटर पेक्षा जास्त इथं गाड्यांची रांग लागली. माझ्या मागं बघू शकता तुम्ही. आणि पुढेही तेवढीच लाईन आहे.
आपण आलोय बाळूमामा मंदिर जवळ, तर चला मंदिरच्या आत जाऊया. मंदिराच्या बाहेरूनच एवढी गर्दी होती की विचारूही नका. कारण आज अमावस्या आहे आणि प्रत्येक अमावस्येला भयानक गर्दी असते इथे. सगळेच भक्त इथं आपापल्या चिंता संकट घेऊन येतात, पण परत जाताना सगळ्यांच्या संकटांचं निरसन झालेलं असतं. मी पण घरातून निघतानाच विचार करून गेलो होतो की देवाला आपले सगळे दुःख सांगायचं, पण इथं आल्यावर पूर्ण माइंड ब्लँक झालं. माझ्या काहीच लक्षात नव्हतं. जणू माझी सगळी दुःख समाप्त झाली. त्यामुळे तुलाही सांगतो माझ्या मित्रा, कधीतरी देवाच्या दारात जा. तुझं थोडं तरी दुःख टेन्शन कमी होईल. मी आता पट्टणकडोलीत आलोय. आदमापुरातनं डायरेक्ट इथं पट्टणकडोलीमध्ये पोहोचलोय. भावाच तिथं गेल्यावर असं झालंय की भावाची मला गाडी गावली. भाऊ पण गेलता तिथं आदमापूरला. भावाच्या गाडीवरून आता आलोय पट्टणकडोली. आजा पण आहे सोबत. चला देऊळ दाखवतो आतला. हे पट्टणकडोली मधलं मंदिर विठ्ठल बेदेवाचं मंदिर आहे. या मंदिराचा महिमा खूप मोठा आहे आणि मंदिर सुद्धा मोठं आहे. फायनली मित्रांनो, आदमापूरचा प्रवास करून जस्ट आत्ता मी घरात आलोय. आता 6:30 वाजल्यात. 6:30 सकाळी 11:45 निघलेलं घरात ना. आता 6:30 वाजता घरात पोहोचतोय.
आणि आजचा हा फ्री ट्रॅव्हलिंगचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आणि एक चांगलं झालं की माझा भाऊ पण तिथं होता आदमापूरच्या मंदिरात. मग त्याच्या गाडीवरनं येताना आलो आपण. अगर आपको मेरा ये व्लॉग पसंद आया तो प्लीज़ लाइक करें, शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करना मत भूलें.